फाटी येतं कॅमेरा फाटी गेलो म्हयनोभर जालो आमचे जे लिडर्स आसात, आमचे MLAs आसात, पयलीं आमचे दोन्ही MLA लिडर्सांक कंटिन्युअस समन्स फ्रॉम पेडनेम टावन पुलीस स्टेशन आमकां येत आसात. पयलीं 39A मागीर आनी खंयच्या प्रोटेस्टा खातीर अशें करून चालू आसा. आमी सगळ्यात पयलीं ही गोश्ट क्लियर करपाक पळयता, आमचो पुलिसांचेर कांयच आक्षेप ना, पुलिसांचेर आमचो कांयच राग ना किंवा पुलीस स्टेशनाचेर पेडनेम पुलीस स्टेशनाचेर अगेन्स्ट आमचें कांय ना. पूण ज्या पद्दतीन भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्याचेर ज्या सरकार आसा त्या सरकाराच्या इशाऱ्याचेर हे जी सतावणूक ओपोजिशन पार्टी जावं ती आम आदमी पार्टी आसूं जावं काँग्रेस आसूं जावं बाकीचे ज्यो पॉलिटिकल पार्टीज आहात जावं जे आमचे गोंयकार एक्टिविस्ट म्हणून काम करता गोंयच्या रक्षणा खातीर, त्या सगळ्यांची छळवणूक, त्या सगळ्यांच्या हॅरेसमेंट ज्या पद्दतीन ह्या सरकारान पुलिसां थ्रू चलयला तेजो निशेध म्हणून आज आमी हांगा बसलात. आमी ह्या सरकाराक सांगपाक पळयतात की तुमकां जितली इन्क्वायरी करपाची आसा जावं ती 39A प्रोटेस्टाची जावं आनी खंयच्या प्रोटेस्टाची आयज करून घेयात. ती करता म्हणल्यार आमी हांगा बसतात. आणि जे पुलीस आसात, आमचे जे पुलीस भाव आसात, तांकां तांचे जे रेग्युलर वर्किंग आसा, जावं ते ड्रग्स जावं ते बाकीचे लॉ अँड ऑर्डर इश्यूज, ताच्या खातीर काम करपाक तांकां वाव दियात. CMाक आज हांव सांगपाक पळयता, तुज्यांनी तुजी होम मिनिस्ट्री सांबाळपाक जायना. हाजो अर्थ हो न्ही की तूं पुलीस डिपार्टमेंटाक जाय तसो वापर तुज्या राजकीय हेतू खातीर करतलो. बंद कर तें. राज्यान आज लॉ अँड ऑर्डराचो इश्यू आसा. वता थंय प्रत्येक जाग्यार खंय तरी प्रोटेस्ट चालू आसा. आनी हे प्रोटेस्ट इतल्या खातीर चालू आसा कारण तुझे सरकार, तुझे जे तुजी जी सत्ता आसा ती सारकी चलना म्हणून हे प्रोटेस्ट चालू आसात. खंय तरी तूं जाग्यार यो, पुलिसांक अशे त्रास करनाका, तांकां तांचे रेग्युलर जे वर्किंग आसा ते करपाक दी. इतलेंच सांगपा खातीर आज आमी हांगा बसलात. जो पर्यंत ते आमची कंप्लीट इन्क्वायरी करपाना तो पर्यंत आमी हांगा बसतले. करा आमची इन्क्वायरी, आमी वतात. कारण आमकांय, आमी कॉमन सिटीजन, आमी तुमच्या भशेन पॉलिटिक्साचेर पोट भरपी लोक न्ही. आमच्या मदींतलो कोणूय पॉलिटिक्साचेर पोट भरना. आमकां आमची दैनंदीन कामां आसात, आमचे धंदे आसा, आमची ऑफिसां आसा, ते सांबाळून आमी जेन्ना गोंयच्या हिता खातीर राजकारण करता, आमची छळवणूक करनाकात, आमकां हॅरेसमेंट करनाकात, इतलेंच सांगपाक पळयता. जसे संदेशान सांगले, आम आदमी पक्ष तसेच बाकीचे इतर विरोधी पक्षांक त्रास करपाचो हो यत्न चालू आसा भारतीय जनता पार्टीचो. आयज जे आमकां आपयला, स्पेशली म्हाका आनी संदेशाक समन्स आयिल्ले, दॅट इज इन रिलेशन टू अ एफिजी बर्निंग प्रोटेस्ट जो आमी 5 मार्चाक केल्लो इन फ्रंट ऑफ द BJP ऑफिसाची जी बिल्डींग आसा ताच्या भायर केल्लो. तुमकां सगळ्यांक याद आसतली. आतां तुमी जाणा हो प्रोटेस्ट आमी कित्याक केल्लो तो. आमचे लिडर श्री अरविंद केजरीवाल तशेंच बाकीचे सगळे लिडरांक जे फेक लिकर स्कॅमाच्या केसीन, फेक केसीन तांकां टोटल 6 म्हयने 2 वर्सां अशें करून जेलीन घाल्ले. कोर्टान तांकां डिस्चार्ज दिल्ले. आनी हे जे नरेंद्र मोदीजी आनी अमित शाहजीचे जे षडयंत्र आशिल्ले ते लोकां समोर उघड जाले ते बरें आसा. पूण आमकां आनी आमच्या लिडरांक इतले त्रास केले. आमचो सरकार ह्या केसीच्या हाजेर उडोवपाचो तांचो प्रयत्न जालो. सो तो आमी आक्रोश दाखोवपाक हो 5 मार्चाक प्रोटेस्ट केलो. आतां प्रोटेस्ट करता तेन्ना आम आदमी पार्टी सुद्दां एक डिसेंट बिहेवियर आसता. आमी खंयचो रस्तो ब्लॉक करूंक ना ह्या प्रोटेस्टा वेळार. आमी कितें BJPच्या ऑफिसान वचपाचो प्रयत्न केलो ना. आमी खंयचे पुलीस आमचे जे पर्सनल आसा तांचे कडेन कसली धक्कामुक्की करूंक ना. इनफॅक्ट कोणूच नाशिल्लेच थंय. आमी हो एक लास्ट मिनीट डिसिजन घेतलो आनी गेले थंय. मातशे स्लोगन्स केले, एक एफिजी बंद केलो
आणि इतले सुद्धा केले की एफईजी जो बंद करतकच म्हणजे तो पुतळो जळयतकच जे सगळे थंय आशिल्ले ते आमी काढून स्वता साफ केले आणि बॉक्सान घालून दवरले म्युन्सिपालिटी कडपाक. इतलो डिसेंट बिहेवियर आम आदमी पक्षाचो. सो ह्या केसी संदर्भात आमचेर एक FIR घाल्ली आसा आणि आज म्हाका आणि संदेशाक आपयल्ले. आता सांगपाची गोष्ट म्हळ्यार इशू रियल इशू इज दॅट आमच्या प्रोटेस्टाच्या 10-12 दिसां पयलीं BJYM जो युथ विंग आसा BJPचो ताणे सेम प्रोटेस्ट केल्लो काँग्रेसीच्या ऑफिसाच्या भायर. तुमकां याद आसतलें कित्याक म्हाका दिसता काँग्रेसीचे एक्टिविस्टांनी खंय तरी AI समिटान ते प्रोटेस्ट केल्लो. सो सबंद देशभर ते काँग्रेसीच्या हेड ऑफिसाच्या भायर प्रोटेस्ट करपाक ताणें एक कॅम्पेन केल्लो. आता ह्या प्रोटेस्टान IT मिनिस्टर श्री रोहन खंवटे स्वता आशिल्लो आणि कितलेशेच BJYMचे लिडर एक्टिविस्ट आशिल्ले. ह्या प्रोटेस्टाक रस्तो ब्लॉक केलो गेलो, एफईजी बंद केली गेली, थंय काँग्रेसीच्या ऑफिसान वचपाचो प्रयत्न जालो, आमच्या पुलिसा बरोबर धक्कामुक्की केली, हे सगळें केलें, रायटिंग केलें, सगळो बोवाळ घालो, पूण तांचेर FIR ना, फक्त आम आदमी पक्षाचेर FIR. आणि हे हांवें कशें कळ्ळें, हांवें RTI घाली. आय हॅड फायल्ड एन RTI. म्हाका हांव जाणा आशिल्लो हांचे हे हिपोक्रेसी जे आसा आनी हांचे जे सिलेक्टीव टार्गेटींग जे आसा ऑपोजिशनाचे हे प्रूव करपाक हांवें RTI घाल्ली. आनी RTIन हांवें 4-5 प्रश्न केल्लो. हांवें सांगिल्लें गिव मी अ कॉपी ऑफ द कंप्लेंट फायल्ड बाय एनी पर्सन in regard to burning of effigy of Sri Rahul Gandhi by Bharatiya Janata Yuva Morcha in front of GPCC office on DB Marg on February 21st, 2026. ताणी म्हाका एक एनेक्शर म्हणून रिप्लाय दिला, पूण ती कंप्लेंट कोणाची? इट वॉज नॉट कंप्लेंट फायल्ड अगेन्स्ट BJYM. ही हॅज गिवन मी अ कॉपी ऑफ द कंप्लेंट फायल्ड अगेन्स्ट आम आदमी पार्टी. हांवें तुमकां तें विचारूंक नाशिल्लें. आय आस्क्ड यू इफ देर इज एनी कंप्लेंट अगेन्स्ट BJYM फॉर दॅट प्रोटेस्ट. कोणें जर करूंक ना कंप्लेंट तुमी बरोवंक जाय आशिल्ली. आनी अशे वेगळे वेगळे हांवें तांकां क्वेश्चन्स विचारले आनी तांणी जी म्हाका कंप्लेंट दिल्या दॅट इज एक्चुअली अ कंप्लेंट फायल्ड बाय श्री उमेश शिरोडकर फ्रॉम गोवा पुलीस हिमसेल्फ टू द पुलीस इन्स्पेक्टर सेईंग दॅट आम आदमी पार्टीन हो बोवाळ घाला म्हणून. आनी तातूंत कितें कितें ताणें म्हणा की वी वायलेटेड कोड ऑफ कंडक्ट आनी सेक्शन 163 हे ते. सो हांवें म्हज्या RTIन एक क्वेश्चन विचारलो की तुमी म्हणटा पळय 163 घाल्लो ताचो म्हाका कॉपी दी म्हणून मॅजिस्ट्रेट ऑर्डर. द रिस्पॉन्स गिवन इज द इन्फॉर्मेशन सॉट इज एक्झेम्प्टेड अंडर सेक्शन 81H ऑफ द RTI. कसलें एक्झेम्पशन? तो म्हणटा FIR इज स्टील अंडर इन्व्हेस्टिगेशन सो वी कॅनॉट गिव यू द डॉक्युमेंट. अरे आय एम आस्किंग फॉर द मॅजिस्ट्रेट ऑर्डर enforcing section 163 in Panjim on that day. ताजेर तुम्ही on the basis of which you have taken action आणि तो म्हणटा ते आमी तुमकां ऑर्डर दिवंक शकना म्हणून. सो बेसिकली हातूनच ही जो FIR आसा इट इज सिम्पली अ सिलेक्टीव टार्गेटिंग. द RTI documents prove that the Goa police is unfortunately acting at the behest of the Bharatiya Janata Party government to target आम आदमी पार्टी. आता जसे सांगले ताणी सांगला की कोड ऑफ कंडक्ट वायलेट केलो म्हणून. कोड ऑफ कंडक्ट CCP खातीर आशिल्लो त्या दिसा. कोड ऑफ कंडक्ट इज एप्लिकेबल ओनली टू पॉलिटिकल पार्टीज अँड एनी मिटिंग्स ऑर गॅदरिंग्स रिलेटेड टू इलेक्शन कॅम्पेनिंग. इट इज नॉट अ ब्लँकेट प्रोहिबिटिव्ह ऑर्डर. सो यू कॅनॉट से दॅट वी वायलेटेड एनी कोड ऑफ कंडक्ट. ते आमी CCP इलेक्शनाचो कॅम्पेन मिटींग नाशिल्ली ती. इट वॉज अ पॉलिटिकल पार्टीज प्रोटेस्ट. दुसरे ताणें म्हळें सेक्शन 163 वायलेट केले म्हणून रिगार्डिंग द असेंब्ली सेशन दॅट वॉज गोईंग ऑन. आम्ही प्रोटेस्ट केला 5 मार्चाक. असेंब्ली सेशन सुरू जावपाची 6 मार्चाक. सेक्शन 163 नाशिल्लोच. सो हे सगळे तुम्ही ज्या फटीची कंप्लेंट करून आमचेर हो फटीचो FIR केला ताका आमी भिवपाचे ना. सो आज इतलेच सांगपाक आयिल्ले आनी हांवें कितें केलां सिन्स दे आर सेईंग दॅट नो FIR हॅज बीन फायल्ड ऑर दे आर नॉट गिवींग द डिटेल्स ऑफ द FIR. हांवेंच एक कंप्लेंट केल्या की तुमी BJYM आनी IT मिनिस्टर रोहन खंवट्याचेर ही तुम्ही कंप्लेन FIR करची 3 दिसां भितर करची जाल्यार आमी कोर्टान वतले टू ऑर्डर द FIR. आनी हातून हांवें सगळे तांकां एविडन्सूय दिला. तुमकां दिसतलें मिनिस्टर रोहन खंवटे एट द BJP एट द आउटसाइड द GPCC ऑफिस. एफईजी बर्निंग
पुलिसां बरोबर धक्कामुक्की सगळे एव्हिडन्स दिल्ले आसा 3 दिसां भितर गोवा पुलिसान आमचेर जी FIR केल्या तेच सेक्शन लावन बीजेपीचेर BJYMचेर आनी रोहन खंवट्याचेर FIR करचे जाल्यार आमी फुडले स्टेप घेतले. थँक्यू. तर काँग्रेसान ताजेर काय एक्शन घेवनात पूण तुमी एक्शन घेवपाक पळयता अशें कित्याक लागून ते हांव सांगूंक शकना ते तुमी काँग्रेसाक विचारल्यार बरें. म्हाका दिसता आय फील जेन्ना तांच्या ऑफिसार असो हल्लो जालो ट्रेसपास and damage and riot inside their office, I feel Congress should have filed a complaint. But failing which we have filed, कित्याक law should be equal for everybody. जो आम्ही प्रोटेस्ट केलो ताजो आमचे कडेन सगळो एविडन्स आसा, लास्ट मिनिट पर्यंत व्हिडिओ रिकॉर्डिंग आसा, विटनेस आसा. कोर्टान जर ही केस गेली ही फ्लॅट पडटली आनी तातूंत जशें सांगलें आमी कांयच कोणाक त्रास करूंक ना, रस्तो ब्लॉक करूंक ना, कसलोच रायटींग करूंक ना, डिसेंटली प्रोटेस्ट केलो. कित्याक आमच्या भितर तो आक्रोश आशिल्लो, फक्त लोकां पर्यंत पावोवपाक आमी हो प्रोटेस्ट केलो. पूण जे प्रोटेस्ट भारतीय जनता युवा मोर्चान केला आनी श्री रोहन खंवटेन केला दॅट वॉज कंप्लीट रायटींग. आमच्या पुलिसां बरोबर धक्कामुक्की करता आनी ते कांयच एक्शन घेना. वाय डीड श्री उमेश शिरोडकर फायल अ कंप्लेंट ओनली अगेन्स्ट आम आदमी पार्टी, वाय नॉट अगेन्स्ट BJYM? So we will enforce and we will make sure कि law is applied equally for everybody. आमकां 10 वरांचेर आपयल्ले, आमी हांगा आयले, आमकां सांगले की तो खंय तरी अर्जंट कामाक गेला भायर, सो आमकां राव म्हणा, सो आमी रावल्या. आनी जशें सांगलें आमकां दोगांकूच आपयल्ले, पूण आमकां ते परत कित्याक पयसच्यान लोक येतात, परत येवन आनी पुलिसांचो टायम वेस्ट, आमचोय टायम वेस्ट. सो आमी हांगाच अड्डो घालून बसल्या की पुलिसांक जाय तेन्ना आमकां कोणाक जे नांवां आसा ते सगळे आमी आयल्या, कंप्लेनांत जी नांवां आसा ते सगळे आमी हांगा बसल्या. आमकां आपयात तुमच्या टायमार, तुमच्या कन्विनियन्सार. जशें सांगलें वी आर नॉट अगेन्स्ट गोवा पुलीस, इनफॅक्ट वी सिम्पथायज. तांकां हो वयल्यान प्रेशर आसता असली सगळी नाका आशिल्ली करपाक. खरे रेपिस्ट, मर्डरर, क्रिमिनल, स्कॅम्सर रस्त्यार फ्री भोंवतात, फक्त ऑपोजिशन लिडराक हांगा तुमी त्रास करतात. सो आमी पुलिसांक त्रास करूंक सोदिना. वी आर हियर इन सपोर्ट and in sympathy of the Goa police. आणि जाय तेन्ना तांकां टायम मेळटा तेन्ना हांगा येवन आमकां आपोवपाचें एक करून वी वील गो एंड आन्सर ऑल द क्वेश्चन इन कोऑपरेट विथ दॅम. कितलो वेळ तुमी रावपाचें? आतां पळया, तो PSI येवन कितें म्हणटा तो पळया, वी विल सी. सर इन्क्वायरी आपोवपाचेर तुमी हांगाच बसतले? आमी रावले आतां PSI, आमकां दोगांक आपयल्ले. आमी सांगतले की आमी सगळेच आयल्या म्हणून, ज्या लोकांची नांवां आसा पळय त्या कंप्लेंटान सगळे आयल्या म्हणून आतांच काबार कर म्हणून सांगतले. सर रिफ्युजी जवळ तो डिसेंट बिहेवियर म्हणटा तुमी. पळय एफिजी जळप हो एक प्रोटेस्ट मेथड. इट इज अ व्हेरी पॉप्युलर मेथड ऑफ प्रोटेस्ट. कितें आसता एफिजी जळप, तातूंत कितें मारण घालप किंवा असो जळप की दॅट कूड बी डेंजर टू समबडी, ऑर तो जळोवन असो रस्त्यार उडोवप, दॅट इज इनडिसेंट बिहेवियर. पूण एफिजी जळप इज नॉट रॉंग. इट इज अ व्हेरी एस्टॅब्लिश्ड अँड पॉप्युलर मेथड ऑफ प्रोटेस्ट. तातूंत कांय वायट नसता आनी देर इज नो लॉ अगेन्स्ट इट. देर इज एक्चुअली नो लॉ अगेन्स्ट इट. सो आमचेर जे सेक्शन्स घाल्या पळय न्ही की आमी खंय तरी उजो घालपाक गेल्ले हें तें, दॅट इज ऑल नॉनसेन्स. जशें सांगलें आमचे कडेन सगळो व्हिडिओ आनी एविडन्स आसा सगळो, अँड वी वील प्रेझेंट इट इन कोर्ट इफ दीस एवर गोज टू द कोर्ट. एखादो पोलीस ऑफिसर एखाद्या पर्टिक्युलर पार्टीचे अपोजिशनातले अशी केस फाईल करू शकता? तुम्ही पळयात न्ही, पुलिसानूच कंप्लेंट केला, कोणेच कंप्लेंट करूंक ना. खंयची जी बिल्डींग आसा थंयच्या कोणें कंप्लेंट करूंक ना, रस्त्यार कोणें कंप्लेंट करूंक ना, आनी कोणेच कंप्लेंट करूंक ना. पुलिसाक कंप्लेंट केले की हांचेर एक्शन घेना. सो इट इज ऑब्वियसली व्हेरी सिम्पली इट इज डन डायरेक्टली अंडर द बिहेस्ट ऑफ द भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट. हय, पुलीस एक्चुअली नाशिल्लेच थंय. आमचो प्रोटेस्ट काबार जातकच आयले ते, आनी आमी तांकां सांगलें अशें अशें केलां आनी हांगा ते बॉक्सान घालून ते दवरलो. ज्या पुलिसान कंप्लेन केला तो आशिल्लो ना, तो मागीर आयलो, तो लास्टाक आयलो, तेच सांगलें, कोणूच नाशिल्लो. नोबडी आस्क्ड अस टू डिस्पर्स. इनफॅक्ट तो आयलो तेन्ना आमी एक 5-6 जाण आशिल्ले. ताणें सांगलें तुमी हांगा रावंक शकना. आमी ओके म्हटलें आनी वी डिस्पर्स. सो वी डिडंट इवन वायलेट एन ऑर्डर टू डिस्पर्स. सो हे सेक्शन जे लायला पळय न्ही, दॅट इज ऑल रॉंग अँड फॉल्स, अँड वी वील प्रेझेंट द एविडन्स अगेन्स्ट ऑल दीस. अशें उरल्यार तुमी मागीर कोर्टान वचूं शकता? 100% वचूं. इनफॅक्ट कोर्टान 2 कारणांक म्हणजे तांकां कोर्टान वचचें पडटलें. आमचें सगळें इन्व्हेस्टिगेशन करतकच चार्जशीट करून कोर्टान वचचें पडटलें. दॅट टायम वी वील प्रेझेंट आवर एविडन्स. पूण वी वील ऑल्सो गो टू कोर्ट टू एनफोर्स एन FIR अगेन्स्ट BJYM अँड रोहन खंवटे.